या गावात साक्षरतेचं प्रमाण अतिशय अल्प आहे. जुनी पिढी तर अशिक्षित आहेच, नव्या पिढीतील युवक युवतींपैकी अगदी काही जणांनीच 10वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. मी पाटणच्या शाळेत जातो. मी 5वीत. मी लहानपणी अंगणवाडीत नाही गेली. आमच्या गावात अंगणवाडी नव्हती म्हणून मी अंगणवाडीत नाही गेली. पण आता आमच्या गावात अंगणवाडी सुरू झाली आहे. आमच्या गावातले सगळे लहान पोरं अंगणवाडीत जातात. वाटलं की ते शाळा पण व्हायला पाहिजे. मग शाळेसाठी माझे मित्र आहेत आनंदभाऊ भंडारी, त्यांना सांगितलं. त्यांची जनरल स्टोअरची दुकान आहे. त्यांनी शाळेला जे काही साहित्य लागतं ते सर्व आणून दिलं. एक अंगणवाडी सेविका खाली 5 किलोमीटर खाली राहते. तिला आम्ही रिक्वेस्ट केली की तू येऊन 2 घंटे शिकवत जा. तर ती पण यायला तयार झाली आणि पूर्ण एक शाळा तयार झाली. इथं आपल्या या गावातले 15-20 लहान मुलं आहेत ज्यांना कधी अक्षराचा गंध नव्हता, आता ते बाराखडी म्हणू शकतात. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना पुढलं शिक्षण घेताच आलं नाही. या लोकांना की जगात काय घडतंय त्याचं काहीच माहीत नाही. त्यासाठी मग आम्ही विचारलं की ते टी व्ही द्यायची. माझे एक दुसरे मित्र आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, डॉक्टर विकास हेडाव, त्यांनी लगेच एक 32 इंची टी व्ही आणि डिश टी व्ही यांनी येथे दिली. आता दिवसभर राबून थकलेली माणसं संध्याकाळी या टी व्ही पुढे बसून देशातील घडामोडींचं आकलन करून घेत असतात. या गावाची सर्वात मोठी समस्या होती ती पाण्याची. गाव अतिशय उंचीवर असल्यानं तिथं कुठलाही नैसर्गिक जलस्रोत नाही. गावापासून उताराच्या खाईत असलेली विहीर हा गावकऱ्यांसाठी एकमेव पाण्याचा स्रोत. डॉक्टर लोढांनी या विहिरीतून गावापर्यंत पाणी आणण्याचा ध्यास घेतला. विहिरीजवळून विजेचे खांब गेले आहेत, त्यामुळे विहिरीवर मोटार पंप बसवणं कठीण बाब नव्हती. या ठिकाणी मोटार पंप बसवण्यासाठी तजवीज सुरू झाली. विहिरीत पाईपलाईन टाकून ती गावापर्यंत पोहोचवण्यात आली. पाणी साठवण्यासाठी गावातील एका चबुतऱ्यावर पाण्याची टाकी ठेवण्यात आली. या टाकीत आता पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचवलं जातं. तिथून गावकरी पाणी घेऊन जातात. त्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण थांबली आहे. मी सरपंच बनून 1 वर्ष झालेलो आणि इथं कोणतीही सुविधा नसताना आम्ही पहिले सुरुवातीला ग्रामपंचायतमधून 14 वित्त आयोगमधून आम्ही पाणी न्यायचं ठरवले होते. त्याच्यानंतर आम्ही येथून आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटहून पाणी पाईपलाईन न्यायचं परमिशन घेण्यासाठी आम्ही पटवारी साहेबाकडे गेले होते. इथले गावातले लोक आणि काही आमचे ग्रामपंचायत मेंबर. पहिला आम्ही विहिरीतून पाणी आणत होतो. खूप दूर पडत होतं पाणी. आता आम्ही सकाळी गेल्या उठल्यावर आता आम्ही जात होतो माणसाच. आता बाया काम करत होते घरी. आता लवकर काम होते. आता आम्ही नाही आणत. आता बाया सांगतात बाबरातलं कामं लवकर होते. आता नाही तर पहिला म्हणजे पाणी आणताना दिवस जात होते. वरपोडच्या 30 घरात कालपर्यंत लाकडी चुलीचा धूर इथल्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करत होता. मात्र डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या पुढाकारानं सर्व 30 घरात आता LPG कनेक्शन पोचल्यानं गाव धूरमुक्त झालं आहे. जाळण्यासाठी लाकूड लागतं, ते जंगलातून आणायचं आणि अर्धा दिवस त्यात घालायचा. पटवारी साहेबांशी बोललो. पटवारी साहेब म्हणले की यांच्या जंगलातला आहे, त्यांना आमच्याकडे योजना आहे की प्रत्येकाला गॅस देता येईल. आज आपण पाहतो की प्रत्येक घरात गॅस दिलेला आहे आणि त्यांना तेथे फक्त नंतर महिन्याचे 100 रुपये सिलेंडरसाठी लागेल. घरातील स्वयंपाकाचा गॅस कसा पेटवायचा, त्याचा वापर कसा करायचा याची प्रात्यक्षिकही डॉक्टर लोढा यांनी गावात दिली. वरपूड जे गाव आहे ते मुकुटबन वन परिसरातील दाभाडी वर्तुळामध्ये येते. पोडावर विशेष करून कोलाम आदिवासी लोक राहतात. कोलाम जे समाज आहे विशेष करून हे गावामध्ये राहत नाही. हे जे वरपूड जे आहे हे एकदम जंगलात उंच टेकडावर वसलेलं आहे मागील 70-80 वर्षापासून. आमचा जो GR आहे 1992चा की संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा, त्या GRमध्ये हे केलेलं आहे की प्रवेशबिंदू जे कार्यक्रम आहे की तुम्ही गावात जाऊन त्या गावातल्या समस्या जाणून घ्या मूलभूत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर लोढा साहेबांना हा GR वगैरे काही माहीत नव्हता. त्यांनी स्वतःहून गावात जाऊन मूलभूत गरजा काय अगोदर हेरून त्यानंतर मग आमचे DCF साहेब गुरुप्रसाद साहेब आहेत, त्यांना मी ते गाव दाखवलं. त्यांच्यासोबत प्रोजेक्ट ऑफिसर आदिवासी प्रकल्प मीना साहेब पण आले होते. त्यांना ते गाव पाहिल्यानंतर आणि हे डॉक्टर साहेबांचे कामं पाहिल्यानंतर त्यांना खूपच कुतूहल वाटलं आणि एक समाधान वाटलं. आमची जी योजना आहे वन विभागाची गॅस वाटप करणे, तर 28 घराला आम्ही LPG वाटप केलं आणि नंतर मग CCF साहेब पण आले होते पाहण्यासाठी ते गाव.
गावातील छोट्या प्रथमोपचारासाठी एका स्थानिक युवकाला प्रशिक्षित करून चक्क छोटी औषध पेढीही डॉक्टर महेंद्र लोढा यांनी उभारली आहे. आता डॉक्टर लोढा यांनी गावाला रुग्णवाहिकेची सोयही उपलब्ध करून दिली आहे. मात्र रुग्णवाहिका गावापर्यंत येण्यासाठी रस्त्याचा प्रश्न होता. डॉक्टर लोढा यांचे प्रयत्न, वनविभागाची साथ आणि ग्रामस्थांचे श्रमदान यामुळे खडबडीत का होईना एक बारमाही रस्ता गावाला उपलब्ध झाला आहे. आजूबारी गाड्या गोड्या येत नव्हते. ते लोढे डॉक्टरना त्यांना रस्ता बनवला तर मी अपंग होतो तरी मजासाठी आता गाड्या येत आहे. की या लोकात एवढी जास्त क्षमता आहे की त्यांनी ज्या सगळ्या मशिना लावून महिना रोड तयार होत नाही, 5 दिवसात त्या लोकांनी रोड तयार केला. मग यांची क्षमता वापरून आम्ही निश्चितच 3-4 प्लॅन केले, जसं गट शेती आहे, मधुमक्खी पालन आहे. यांना गव्हर्नमेंटच्या स्कीमा ज्या काही मिळू शकतात, जसं दुधा जनावर देणं, शेळ्या देणं, मेंढ्या देणं आणि यांना आर्थिक उन्नती करायची, यांची पण तयारी आहे. आता बांबूपासून एक प्रक्रिया उद्योग आम्ही उभारतोय आणि पुढील 6 महिन्यात प्रत्येक माणसाला इथे काम राहील, 12 महिने काम मिळेल आणि त्यांना आर्थिक उन्नती होईल दिसेल. गावातील स्थानिकांचे आजार एका छोट्या प्रयत्नानं नियंत्रणात आले आहे. वरपोडचा प्रश्न तर आता सुटला. मात्र आपल्या आसपास असणारी दुर्लक्षित गावे आणि अंधारलेले पाडे प्रकाशमान करण्याचा मार्ग गवसत नव्हता. डॉक्टर महेंद्र लोढा यांना वर्तमानपत्र चाळत असताना शासकीय योजना सांगणारी एक बातमी नजरेस पडली. आता डॉक्टर लोढा यांना अंधार संपवण्याचा मार्ग गवसला. अंधारातून प्रकाशाकडं जाण्याचा हा मार्ग स्वीकारण्याचं त्यांनी ठरवलं.